जय भीम मित्रांनो, बघा मी आलो भालेगाव बाजार, चालू का खामगाव या ठिकाणी. आणि हे बघू शकता चिल्लर पार्टी. हे बघा एकदा बघा हे कसे खुश झाले या ठिकाणी. मी व्हिडिओमध्ये यांना दाखवून आलो की आपली चिल्लर मंडळी आहे भालेगाव बाजारची. मित्रांनो या ठिकाणी बुद्ध विहार आहे, नागसेन बुद्ध विहार. आणि या ठिकाणी आम्ही पंचांग प्रणाम आताच केला आणि या ठिकाणचं लोकेशन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हे बघू शकता आपण या ठिकाणी इकडे बाजार भरतो. आणि हे बघा, हा हे गडी बघा, हे खुश आहे. यांना पाहून घ्या पहिल्यांदा, मग मी नंतर बाकीचं लोकेशन तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता आपण, ही मंडळी पूर्ण खुश आहे. बच्चा पार्टी. अरे तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आहे. आणि हे आहे आमचे युवाई, माझ्या मुलाचे सासरे. आणि आता आतलं लोकेशन तुम्हाला दाखवतो मित्रांनो. इथलं टकाटक बुद्ध विहार आहे या ठिकाणचं, बघू शकता आपण. हे बघा फॅन वगैरे चालून राहिला आणि लाइटिंग बिटिंग पहा कशी एकदम टकाटकमध्ये आहे. आणि हे बघा ही मंडळी आली परत, हे बघा. आणि सर्व धम्मावर आढळून या ठिकाणचे लोक, मुलंसुद्धा या ठिकाणी दररोज सकाळी त्रिश्रम पंचशील होते मित्रांनो, माईकवर ते बी. आणि हे सर्वच मुलं त्रिश्रम पंचशील घेतात. कारण येते सर्वांना त्रिश्रम पंचशील या ठिकाणी येते मित्रांनो. आणि मेन आता तुम्हाला मी दाखवतो. या ठिकाणी बघू शकता आपण विराजमान आहेत तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आणि हे त्यांचे उपासक. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी भालेगाव बाजार हे या ठिकाणी हे बुद्ध विहार आहे. बघू शकता आपण बोधिसत्व तथागत भगवान गौतम बुद्ध. या साईडला सुद्धा छोटे तथागत भगवान गौतम बुद्ध, या साईडला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि हे बघा यांची उपासक मंडळी विहारात सुद्धा या ठिकाणी आलेली आहे. आणि चला पुढे दाखवतो तुम्हाला. आता हे बघू शकता आपण, ही पुढची बाजू आहे मित्रांनो. हे बघा बघा हे कसे खुश आहे सर्व मंडळी, सर्व मुलं खुश आहे या ठिकाणी. हे बघा. आणि हा बाजार. आणि या ठिकाणी बघू शकता आपण हे असं भव्य दिव्य या ठिकाणी बुद्ध विहार. आणि हे पटांगण आहे मित्रांनो इकडे. आणि हा हॉल आहे, हॉल पण आहे. आणि हे आमचे वंचितचे तालुका अध्यक्ष सुद्धा आम्ही सोबत आलेलो आहे. हे बघा हे आमचे वंचितचे तालुका अध्यक्ष समाधान भाऊ डोंगरे. आम्ही सोबत आलो या ठिकाणी. भाऊची गाडी होती आणि सुनबाईला न्यायसाठी इकडे आलो आम्ही. आणि म्हटलं मग चला एक ब्लॉग बनवून टाकू या ठिकाणी. हे इंगळे साहेब या ठिकाणी भालेगाव बाजारचे रिटायरमेंट, CRPF मधून रिटायरमेंट झालेले आहे. आणि धम्मावर रुळा मित्रांनो या ठिकाणी कार्यक्रम अगदी काटेकोरपणे पार पाडतात. त्रिश्रम पंचशील, बुद्धपूजा, जे काही आपले धार्मिक कार्यक्रम होता त्यांचा अभ्यास त्यांना आहे मित्रांनो. बघा फौजी असून या ठिकाणी एवढं करतात. आता पुढचं आपल्याला ते कार्यालय दाखवतात त्यांचं. हे बघा या ठिकाणी हे बघा मित्रांनो कार्यालय या ठिकाणी यांचं काटेकोरपणे या ठिकाणी यांचं काम चालते मित्रांनो. बघू शकता आपण फायली वगैरे जो काही या ठिकाणी हिशोब टिशोब जे वर्गणी जमा होते त्या वर्गणीचा हिशोब काटेकोरपणे या ठिकाणी ठेवला जातो. आणि हे बघू शकता पुढच्या बिडच्या असं काही नाही, एकदम सरळ सोय सुविधा आहे या ठिकाणी. अशा प्रकारे टेबल बिबल, हे बघा रॅक. आणि फोटो बघू शकता आपण या ठिकाणी. हे बघा एका लाईननं सर्व महामानवांचे फोटो आहे मित्रांनो, बघू शकता. तर असं गाव ही धम्मावर रोडला मित्रांनो. तर भाऊन आम्ही सोबत आलो आणि या ठिकाणी हा ब्लॉग बनवण्याचा आपल्याला चान्स मिळाला. आणि मी म्हटलं चला आता आपण बुद्ध विहारामध्ये पंचांग प्रणाम केला आणि आपण बी काहीतरी या ठिकाणी बुद्ध विहार वगैरे दाखवलं गेलं पाहिजे. त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी
मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे ऑफिस आहे, इकडे साहेब वगैरे या ठिकाणी ऑफिस या ठिकाणी कार्य करतात आणि हे सर्व युवाई वगैरे आमचे सर्व मिळून मिसळून या गावातील लोक, पोरं, बाया, बौद्धोपासिका, बौद्धोपासक सर्व मिळून मिसळून वादविवाद न करता या ठिकाणी मित्रांनो या बुद्ध विहारामध्ये कार्यरत राहतात. तन्मन धनाने स्वच्छता वगैरे दिवसांदिवस सकाळी दररोज या ठिकाणी त्रिश्रम पंचशील आणि स्वच्छता सुद्धा या ठिकाणी होते. तर मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि फॉलो करायचं विसरू नका. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय मित्रांनो, चला.